नाशिक महापालिकेची आज विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे। नाशिकमधील खड्ड्यांच्या विषयावर महासभा आयोजित करण्यात आली आहे, त्यामुळे खड्ड्यांवरून महासभेत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर यावेळी खड्ड्यांच्या प्रश्नावर आज नाशिक महापालिकेत विशेष महासभा, नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात नगरसेवक नाशिकची परिस्थिती मांडणार आहेत। ठेकेदारांनी आणि नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। खड्ड्यांमुळे नाशिक शहरात 5 जणांचा बळी गेलाय। विशेष महासभा असल्यानं खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा सुद्धा निघणार असल्याचं कळत आहे। तर याही संदर्भात नाशिकवरून सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आज नाशिकची ही महासभा होणार आहे। एकूणच खड्ड्यांचा मुद्दा आज गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, मात्र या दरम्यानच आता ही विशेष महासभा होणार आहे। नक्कीच खरं तर नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले। त्यांनी याबद्दल सत्तेत असलेली शिवसेना आणि विरोधी पक्षात असलेली उभाटा गटाची शिवसेना ही आक्रमक होताना पाहायला मिळते आहेत। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे। या सगळ्यांकडे जर बघितलं तर नाशिककर हे या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले आहेत आणि यासाठीच सत्तेत असलेल्या शिवसेनेने विशेष महासभेची मागणी केलेली होती। विरोधकांनी देखील विशेष महासभेची मागणी केलेली होती आणि त्या संदर्भात आज विशेष महासभा खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये पार पडणार आहे। कारण नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये 28 ठिकाणं काम सुरू आहे आणि त्यात विशेष म्हणजे रस्त्यातल्या मध्यभागी असलेले कामं सुरू आहेत आणि यामुळे संपूर्ण रस्त्यात खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलात, त्याचबरोबर अनेक जण जखमी झालेले आहेत। रोज 25 ते 30 जणांचा अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत आणि यामुळे सध्या नगरसेवक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। यामुळे आज विशेष महासभा बोलवण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे ही महासभा काल होणार होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक ही मुंबईला बोलवण्यात आलेली होती। यामुळे नाशिकचे आयुक्त, महापौर आणि स्थानिक भाजपचे नगरसेवक असेल, महापालिकेचे अधिकारी असेल, हे सगळेच जण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी असलेल्या कामांच्या बाबतीत बैठकीसाठी मुंबईमध्ये उपस्थित होते। यामुळे ही जी महासभा ही आज ठेवण्यात आलेली आहे। या महासभेमध्ये खड्ड्यांचा मुद्दा महत्त्वाचा गाजणार आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे असलेले सत्तेत असलेली शिवसेना देखील या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये ही महासभेमध्ये आपले मुद्दे मांडणार आहेत। त्यामुळे नाशिकचा हा खड्डा जसा महाराष्ट्रामध्ये देखील गाजलेला आहे तसा नाशिकच्या महासभेमध्ये मोठ्या गाजणार असल्याची चित्र पाहायला मिळते। त्यामुळे आता या महासभेमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सागर, खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण जर पाहिलं तर आता नेमकी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर या सगळ्याला कोण जबाबदार आहे, यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत या सगळ्याचे ताजे अपडेट पोहोचवत राहणार आहे।